तर मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघू शकता, आज आम्हाला हा काकडीचा बाग काढायला मी जवळजवळ आहे ना 15 दिवस झालं कामाला नव्हते. कारण मी आजारी पडले, पंढरपूरला गेले, मी आजारी पडले. नंतर माझी नात आजारी पडली, तिला ॲडमिट केलं, मी ॲडमिट होते. नंतर मिस्टर आजारी पडले, पोरगी आजारी पडली, पण ती काही गोळ्या औषधावर ठीक झाली. पण सगळेच आजारी पडले होते, त्याच्यामुळे मी 15 दिवस घरीच होते. तर बघू शकता, आज आहे ना आम्हाला काकडीचा बाग आहे ना, आता मला काय माहिती बा, काकडीचा बाग आहे ना काढायचं आहे. तर 20 माणसं आहेत आज. तर बघू शकता, अशी माणसं बसल्यात, पात भिडली आणि बसले असं आम्ही. तर मंडळी, इतकं म्हणजे डेंजर दिवस आहे ना, कोणावरच नाही यावं बाबा, खरंच ना. म्हणजे बाकी काय असू दे, पण आजार पण नाही यावं. ज्याला आजार पण येतं ना, त्यालाच कळतंय का कसला. आणि हा खोकला तर आहे ना, कोणालाच येऊ नये बाबा. एवढा खोकला येत होता ना का पार माझ्या खोकल्याला दमच नव्हता. तुम्ही लाईव्हवर पण पाहिलं असेल, मी खोकत होते. अजूनही काही बरं नाही वाटत, पण आले आता, थोडंसं बरं वाटते. पण आले कामाला, तर घरी राहून तर नाही भागत. घरी राहिले का सगळंच कुटाणं होते. भिशीचा कुटाणं होते, बाजार हाट, आमकं तमकं. तर आता कसे तरी दिवस काढायचे चटणी मिरची खाऊन. तर काय करणार, विलाज नाही त्याला. आणि सगळ्याचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग नाही करता येत. बरोबर आहे का नाही? तर मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बघत राहा व्हिडिओ. जर आवडला असेल गरिबाचा तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.